आज आपण नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी बघणार आहोत आणि त्याचा फ्लेवर आहे ना, मुलांना आवडेल असा आहे. म्हणजे मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही राईस जरी लावला, नुसती पोळी जरी केली ना, त्यासोबत खरंच खूप मस्त लागेल. पावभाजी करतो ना आपण, तशाच टाईपची आपण भाजी केलेली आहे. तोच फ्लेवर दिलेला आहे आणि तशाच पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. तर मुलंसुद्धा आवडीने खातील. तुम्ही एकदा तरी आठवड्यातून नेहमीच कराल अशा पद्धतीची भाजी आहे. तर करायला ही सोपी आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, एक बटरचा तुकडा घेतला आहे. चांगलं म्हणजे 1 चमचा बटर घेतलेला आहे, पोह्याचा चमचा जो असतो त्याने. त्यामध्ये आपल्याला बटर जळू नाही म्हणून काय करायचं, थोडंसं तेल घालायचं 1 चमचा त्यामध्ये. म्हणजे बटर काय होतं, डायरेक्ट जर आपण टाकलं तर थोडंसं करपल्यासारखं होतं. त्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल टाकलं की बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत. 3 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहे. तुमच्याकडे बारीक एकदम बारीक चिरायला वेळ जर लागेल तसंच थोडंसं मिक्सरमधून काढायचं आणि ते घालायचं आहे. शिमला मिरची घातल्यात मी 2 बारीक चिरलेल्या आणि पत्तागोबीसुद्धा आपल्याला चांगली 1 वाटी बारीक चिरून घालायची आहे. तर हे जे आपलं पूर्ण व्हेजिटेबल टाकून झालं आहे कुकरमध्ये, ते आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर त्याला बराच वेळ लागेल. थोडासा फुल गॅसवरती, म्हणजे जेवढा मोठा गॅस असेल त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि एकसारखं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर परत मी त्यामध्ये बटर घातले, कारण थोडंसं तेलकट कमी झालं आहे आणि आपल्याला फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो आहे. त्यामुळे परत मी बटर त्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला याला जे आहे ते एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे आणि जितकं मऊ होईल तितकं आपल्यासाठी चांगलं राहील. थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये, म्हणजे काय होईल, लवकर परतळल्या जाईल. तुमचं जे टोमॅटो, कांदा, पत्तागोबी आणि आपण जे वापरलेलं आहे त्यामध्ये ते घालायचं आहे. व्यवस्थित आपलं मेल्ट करून झालं. आपण शिमला मिरचीसुद्धा त्यामध्ये घातलेली आहे. तर 2 शिमला मिरच्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा लसूण अद्रक पेस्ट घालायची आहे आपल्याला. त्याने काय होईल, छान फ्लेवर येईल तुमच्या ग्रेव्हीला. तुम्ही म्हणाल पावभाजीसुद्धा आपण अशा प्रकारे करतो, पण भाजी जी आहे आपण राईससोबत करतो का, कधी पावभाजी खातो आहे का, पण अशा प्रकारची जर भाजी करून तुम्ही खाल्ली ना, तर खरंच तुम्ही मी म्हणाल आठवड्यातून एकदा तरी राईस लावला आणि भाजी झटपट कराल. तर बीट टाकले मी त्यामध्ये. बीट टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं की 1 चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे. 3 चमचे लाल मिर्च पावडर घालायची आहे. कश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची, म्हणजे काय होईल, रंग खूप छान येईल तुमच्या भाजीला. तर मसाले आपले एकदम फ्राय करून घ्यायचे आहेत आणि जितके व्यवस्थित फ्राय केल्या जातील तितका फ्लेवर तुमच्या किचनमध्ये त्याचा येईल आणि खायला खरंच खूप छान लागेल भाजी. तर त्यामध्ये मी काय केलं आहे, 1-2 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्ही म्हणाल तूप का घातलं आहे? तुपाने जे टेक्स्चर येतं भाजीला आणि चव येते ना, ती खूप छान येते. तर तूप घातले मी 2 चमचे आणि 2 चमचे तूप घातल्यानंतर मी ते बटाटे घेतलेत 5 ते 6. त्याचे सालं काढून घेतलेत, त्याचे काप करून घेतलेत, चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर आपल्याला जे मसाले घातलेत आपण त्यामध्ये आणि जी पेस्ट घातलेली आहे पूर्ण बारीक चिरून, त्यामध्ये 3 ते 4 मिनटं आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला त्याला एकसारखं हलवूनसुद्धा घ्यायचं आहे. तोवर काय करायचं, मीठ घालायचं चवीनुसार आणि गरम केलेलं पाणी घालायचं. एकदम थंड पाणी नाही घालायचं आहे, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि ते पाणी घालायचं आहे. तर अजूनसुद्धा पाणी लागेल, तर थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं मी 2 ग्लास पाणी इथे घालून घेतलेलं आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आणि मीडियम आचेवर आपल्याला 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या. शिट्टी झाली कुकरची की आपल्याला नंतर थंड होऊ द्यायचं आहे कुकर आणि थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अति छान रंग आल्यावरती आणि ग्रेव्ही जी आहे ना, खरंच खूप मस्त झालेली आहे. मस्त प्लेन राईस लावायचा आहे. थोडासा नरम शिजवायचा आहे राईस, मोकळा नाही शिजवायचा, थोडासा नरम शिजवायचा आहे आणि ही भाजी घ्यायची. आणि तुम्हाला जर वाटलं थोडंसं आमसूल घातलं तरी चालेल. आमसुलाने काय होईल, तुमची भाजी अगदी टेस्टी होईल. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलं नाही, पण तुमच्याकडे जर आमसूल असेल किंवा नसेल तर चिंच घातली तरीही चालेल. थोडासा चिंचेचा कोळ करायचा आहे, 1 ते 1.5 चमचा चिंचेचा कोळ घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर जो आहे ना तो अगदी मस्त येईल. तर काय करायचं, थोडंसं आपल्याला काही बटाटे त्यातले बारीक करून घ्यायचे आहेत. तर मी काही बटाटे आपल्याला अख्खे ठेवायचे आहेत आणि काही बटाटे आपल्याला ग्रेव्हीसाठी, जो अगदी स्मूथपणा आणायचा ना ग्रेव्हीला, त्यासाठी काय करायचं, थोडेसे चुरून घ्यायचे आहेत. तर मी काही बटाटे ठेवलेत आणि काही बटाटे चुरून घेतलेले आहेत. तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते मी. तर अगदी 1% म्हणजे 25% बटाटे मी चुरून घेतले आणि 75% बटाटे जे आहेत ते अगदी तसेच्या तसेच ठेवले. मस्त कोथिंबीर घालायचा. तुम्हाला जर वाटलं गरम करून घ्यायची असेल तर घ्या, नाही तर गरमागरम भात असेल ना तर भाजी झाकून ठेवायची आणि भात करायचा आणि वरतून मस्त भाजी घ्यायची. लिंबू घ्यायचं, कांदा घ्यायचा. आता कैऱ्याचं सुद्धा सीझन आलेलं आहे, कैरीसुद्धा खूप छान लागेल त्यासोबत.
तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे. आजच ट्राय करून बघा. तुम्हाला वाटेल पावभाजीसारखी अगदी तशीच चव, थोडीशी वेगळी, कारण आपण यामध्ये तूपसुद्धा घातलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं चिंचेचा कोळ असेल तुमच्याकडे तोसुद्धा घाला, म्हणजे काय होईल त्याने टेस्ट खूप छान येईल भाजीला. नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे. तुम्हाला ही भाजी जर आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा चमचमीत भाज्यांसोबत आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.